बारामती आणि पवार कुटुंब हे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून आधीच वाद सुरू असताना पुन्हा एकदा नवं राजकारण उफाळून आलंय. एकीकडे पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना दुसरीकडे 2029चा हिशेब मांडला जातोय. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना 2029 मध्ये मीच उमेदवार असावा अशी लोकांची मागणी असल्याचं वक्तव्य खुद्द जय पवारांनी केलं, ज्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं असलं तरी त्यातून त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षाच अधोरेखित झाल्याचं बोललं जातंय. या वादावर कळस चढवला तो रोहित पवारांनी. 2029 मध्ये जय विरुद्ध युगेंद्र लढत होऊ शकते असं म्हणत दोन पवारांच्या संघर्षात पक्षातल्या संघर्षाला नवी फोडणी दिली. अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवारांनी वेळेबाबत आक्षेप घेताना युवा पिढीचे कान टोचले. अजित पवारांचे थोरले पुत्र पार्थ पवारांनी आधीच राज्यसभेची खासदारकी मिळवत आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे पवार घराण्याची युवा पिढी आता राजकीय इनिंगसाठी धडपड करताना कुटुंबांतर्गत होणारा संघर्ष देखील अटळ आहे. लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. 29ला तुम्ही तुमची तयारी असणार? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी, लोकांची ती इच्छा आहे. पण आता बघू, जशी वेळ जवळ येईल. पण आता तरी तसं काय नाही. माझ्या मनात मी तुम्हाला माझी भावना सांगितली. मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि वहिनी आणि पारदादा आहेत. एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती सीट. तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं. आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत. रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं. फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे, कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये, पुढे चांगलं नाही आहे. पण लोकांचं बघून 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 इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही आहे. शेवटी दादाचा मुलगा आहे तो. कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतंय. जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये. पण ठीक आहे, निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे पुढं जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे, पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे. पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही. युगेंद्रदादा काय बोलले की आम्ही आधीच्या काळात पण असं नव्हतं लढायला पाहिजे. त्यांनी त्यांचं इच्छा तिथं वक्तव्य सांगितलं. मला पण तसं वाटतं की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे. मी सारखं ते बोलत आलो, तुम्ही बघितलं पण असेल. माझं आणि युगेंद्रदादाचं बोलणं झालं. आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं. 29 मध्ये रोहित दादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची ही इच्छा नाही. नाही, जर तुम्हाला माहिती आहे की लोकांची इच्छा नाही आहे तर समजुतीने घ्यायला हरकत नाही. पवारांनी एकत्र बसून भाजपला दोष देऊन काय उपयोग आहे? तुम्हाला जर कळतंय की कोणीतरी काहीतरी चुकीचं करायला बघतंय आणि तरी पण तुम्ही अशी वक्तव्य करताय आत्ता, हेच चुकीचं आहे. हा, मग दोघांनी आता ह्या क्षणाला बोलायची काही गरज नव्हती. अजून फार लांब आहे. आता आज महत्त्वाचा दिवस आहे. आपण सगळेजण एकत्र होऊन दादांसाठी हे सगळं करतोय. कोणी विरोधात उभं राहिलेलं नाही आहे. तर आत्ता मला वाटतं त्या गोष्टीची गरज नव्हती. तर रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवार यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. शेवटी एका लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सगळ्यांचा असतो. पण आता ही चर्चा करणं आज स्पेशली हे योग्य नाहीये. आणि आज आपण सगळ्यांनी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिलेला आहे. सगळे पक्ष महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे ठामपणे सुनेत्रा वहिनींच्या काकींच्या पाठीमागे आहेत. 29ला अजून खूप वेळ आहे. 3-3.5 वर्ष आहेत. डिलिमिटेशन होऊ शकते आणि सध्या कुटुंब एकत्र राहण्याची गरज आहे. माझं आणि जयचं खूप चांगलं आहे. आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही सगळे आता कुटुंब म्हणून आम्ही दुःखात आहोत. 29ला अजून खूप वेळ आहे. 2 मतदारसंघ पण होऊ शकतात, काही होऊ शकतं. बारामतीकर तेव्हा ठरवतील. 29ला अजून खूप वेळ आहे. महाराष्ट्रामध्ये जे आपले आज आमदार आहेत ते वाढू शकतात,
खासदारांची संख्या पण वाढू शकते, खूप काही गोष्टी घडू शकतात अजून 3-3.5 वर्षांमध्ये. माझी इच्छा आहे की एक कौटुंबिक लढत ही झाली नाही पाहिजे, ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. काय कारण आहे की रोहित पवार यांनी आज हा मुद्दा उचलला असावा? नाही, माहिती नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना विचारा. रोहित पवारांना स्वतःला बारामती लढायची आहे असं काही आहे नाही, का? काय रोहित दादा असं का बोलले किंवा त्यांना नक्की काय करायचंय हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. तर रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघ सोडून बारामतीमधून 2029ची निवडणूक लढणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे, ज्यावर श्रीनिवास पवार आणि रोहित पवारांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. मी कर्जत जामखेडमधून 2019ला लढलो, 2024ला लढलो. त्यामुळे निर्णय घेत असताना मी सातत्याने हेच सांगतो, तिसऱ्यांदा सुद्धा मी कर्जत जामखेडमधूनच त्या ठिकाणी लढणार. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आज आपण एवढ्या बाबतीतली चर्चा करून, राजकारण ही अशी गोष्ट आहे, आज एक आणि उद्या दुसरी असते, त्यामुळे राजकारणात उद्या जाऊन काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. रोहित पवारांना स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आता ते त्यांनी ठरवायचे, त्याच्या डोक्यात काय हे आपण सांगू शकत नाही, आणि ते कालच ठरवेल. मग ते म्हणतात की मी कर्जत जामखेडवरूनलाच लढेन, पण अलीकडे त्यांचं बारामती परिसरामध्ये दौरा करणं, लोकांना भेटणं वाढलंय. हो, ते मी पण बघतोय, वाढलेलं आहे. पण त्याच्यामुळं साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी पण त्याला घ्यायची असेल, सांगता येत नाही, म्हणून पण वाढलं. बारामती पोटनिवडणुकीसाठी 58.27% मतदान झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात आहेत. सुनेत्रा पवार मतदानाच्या वेळी भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. श्रीनिवास पवार, पार्थ आणि जय पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. बारामतीच्या मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रकृतीच्या कारणास्तव पहिल्यांदाच शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला नाहीये. मात्र त्यांनी आधीच बारामतीकरांना मतदान करण्याचं आणि सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलेलं. तर शरद पवारांना डिस्चार्ज मिळाला आणि ते मुंबईतल्या घरी आता विश्रांती घेणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.